नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळाला स्तनपान दिल्यानंतर बाळ बऱ्याचदा उलटी करतं। ती उलटी बऱ्याचदा बाळाच्या नाकातून तोंडातून होते। बाळ अस्वस्थही होऊ शकतं। अशा वेळी पालकांना काळजी वाटणं खूप साहजिक आहे। परंतु बाळाला उलटी अशा पद्धतीने का होते, उलटी होऊ नये म्हणून काय काळजी घेण्याची गरज असते याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया आणि उलटी होण्याची कारणे आणि विशेष कोणत्या गोष्टींची काळजी घेतली तर हा त्रास होणार नाही याबद्दलही माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लहान बाळाची पचनशक्ती विकसित नसते। बाळाने दूध पिल्यानंतर ते व्यवस्थित पोटामध्ये गेलं नाही तर उलटी येऊ शकते। त्यामुळे प्रत्येक वेळी दूध पिल्यानंतर बाळाची ढेकर काढली जाते। हे अगदी योग्य आहे, जेणेकरून घेतलेलं दूध व्यवस्थित पोटामध्ये जाईल आणि पोटामध्ये गेलेली जास्तीची हवा बाहेर येईल। बाळाला उलटी होण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी हे आता आपण पाहूया। बाळाने दूध घेतल्यानंतर दुधासोबत बरीचशी हवा बाळाच्या पोटामध्ये जाते। बाळाची स्थिती दूध पिताना आडवी असते, त्यामुळे घेतलेलं दूध पोटामध्ये व्यवस्थित जात नाही। त्यामुळे बाळाने स्तनपान घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस खांद्यावरती घेऊन ढेकर काढणं गरजेचं आहे, म्हणजे दूध व्यवस्थित पोटामध्ये जातं आणि हवा पोटातून बाहेर टाकली जाते। त्यामुळे उलटी होण्याचं प्रमाणही कमी झालेलं दिसून येतं। बाटलीने दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येतं। बाळाने स्तनपान घेतल्यानंतर किंवा खाऊ घातल्यानंतर बाळाला हलवू नका किंवा पोटावर पालतं ठेवू नका, त्यामुळेही उलटी होण्याचं प्रमाण कमी होतं। टमी टाईम देत असताना स्तनपान दिल्यानंतर किंवा खाऊ घातल्यानंतर बाळाला लगेच देऊ नका, त्यामुळे पोटावरती ताप येऊन उलटी होऊ शकते। 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही टमी टाईम देऊ शकता। बाळाला स्तनपान देत असताना बाळाचं डोकं त्याच्या शरीराच्या थोडंसं वरती असणं गरजेचं आहे, जेणेकरून घेतलेलं दूध व्यवस्थित पोटामध्ये जातं आणि बाळाला दूधही व्यवस्थित ओढता येतं आणि उलटी होत नाही। बाळाला आहार खाऊ घालताना व्यवस्थित बसून खाऊ घाला, म्हणजे अन्न व्यवस्थित पोटामध्ये जातं। एका जागेवर शांत बसून आणि कोणतीही धावपळ मस्ती न करता जेवण करण्याची सवय लावा, त्यामुळे पचन व्यवस्थित होतं। बाळ अन्न खात असताना घास घशामध्ये अडकला असेल तर जबरदस्तीने पुढचा घास खाऊ घालू नका। आहार चावून खाण्याची सवय लावल्यामुळेही अन्न व्यवस्थित पचन होतं आणि उलटी अपचन असे त्रास बाळाला होत नाहीत। त्यामुळे लहानपणापासूनच बाळाला आहाराच्या योग्य सवयी लावणं खूप गरजेचं असतं। 6 महिन्यानंतर बाळाला जेव्हा सुरुवातीला आहार चालू केला जातो त्यावेळी बाळाच्या घशात अडकणार नाही अशा पद्धतीचे मऊ आणि पातळ स्वरूपातील पदार्थ बाळाला द्या। आहारातील पदार्थ घशामध्ये अडकला तर बाळाला जोराचा ठसका येऊन उलटी होऊ शकते आणि त्यामुळे बाळ आहार घेणंही टाळू शकतं किंवा घाबरू शकतं। बाळाला आहार देत असताना मध्ये थोडंसं पाणी द्या, जेणेकरून अन्नपदार्थ व्यवस्थित पोटामध्ये जातात आणि उलटी होण्याचं प्रमाण कमी होतं। बाळाला मोठा घास किंवा दुधाचा जर जास्त प्रवाह आला तर त्यामुळे उलटी होऊ शकते। त्यामुळे स्तनपान देत असताना दूध प्रवाह नियंत्रित करण्यासाठी बोटांची चिमट करून मग बाळाला स्तनपान द्या किंवा आहार भरवत असतानाही तोंडामध्ये व्यवस्थित चावून खाता येईल एवढाच घास बाळाला चारा। बाळ स्तनपान घेत असताना किंवा आहार घेत असताना त्याच्या भुकेचा अंदाज असतो, त्यामुळे बाळाचं पोट भरल्यानंतर बाळ जेव्हा आहार किंवा स्तनपान घेणं बंद करेल त्यावेळी बाळाला खाऊ घालणं किंवा स्तनपान देणं बंद करणं गरजेचं असतं। जर तुम्ही अतिरिक्त प्रमाणातील आहार किंवा स्तनपान बाळाला जबरदस्तीने देत असाल तर त्यामुळे बाळाला उलटी होऊ शकते किंवा त्यामुळे बाळाला ओव्हर इटिंग म्हणजे अतिरिक्त खाण्याची सवय लहानपणापासूनच लागते आणि त्यामुळे बरेचसे त्रास आणि पुढे चालून होणारा लठ्ठपणा लहानपणापासूनच दिसून येतो। बाळाचे पोट खराब असेल किंवा पचन व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळीही बाळाला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे हे पचनावरती अतिरिक्त ताण येतो आणि बाळाला उलटी होऊ शकते। बाळाला भूक नसताना खाऊ घातल्याने बाळाला उलटी येते। लहान मुलांना कधीकधी अन्न श्वासनलिकेत जाऊन त्यामुळे खोकला किंवा ठसका येऊन उलटी होऊ शकते। त्यामुळे बाळाला आहार एका जागी बसून आणि व्यवस्थित चावून खाण्याची सवय लावणं गरजेचं असतं, जेणेकरून असे त्रास बाळाला होत नाहीत। लहान मुलं जेव्हा खेळत नाहीत, हालचाल करत नाहीत त्यावेळी मुलांचं भूक लागण्याचं प्रमाणही कमी असतं। बाळाच्या भुकेनुसार आणि भुकेच्या वेळीच बाळाला आहार देणं योग्य आहे। प्रवासात खूप उष्णता असताना किंवा बाळाची जर खूप दगदग झाली असेल, बाळ आजारी असेल, बाळाला जर पचनाच्या काही तक्रारी होत असतील तर अशा वेळी उलटी होते। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घेणं आणि तपासणी करून घेणं यावेळी गरजेचं असतं।
लहान मुलांना आहार देताना स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. जर अस्वच्छ पदार्थ बाळाच्या पोटामध्ये गेले तर त्यामुळेही जंतू संसर्ग होऊन उलटी, जुलाब होऊ शकतात. जंक फूड पचनास जड असतात. प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्नपदार्थ, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ यामुळेही शरीरातील आम्ल वाढतं आणि त्यामुळेही बाळाला उलटी होते. त्यासोबतच जर बाळ पुरेसं पाणी घेत नसेल, जास्त प्रमाणात गोड पदार्थ खात असेल, तळलेले पदार्थ सतत खात असेल तर त्यामुळेही बाळाला उलटी होण्याची शक्यता जास्त असते. बाळाला आहारासोबतच पुरेसा द्रव पदार्थ आणि पाणी देणं गरजेचं आहे. बाळाला देत असणारा आहार पचनास हलका आणि सहज चावून खाता येईल, गिळता येईल असा असावा. जर बाळाच्या आहारामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल तर बाळाला पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात आणि उलटीही होऊ शकते. बाळाला एखाद्या पदार्थाची ॲलर्जी होत असेल किंवा एखादी चव किंवा एखादा पदार्थ बाळाला आवडत नसेल तरी देखील बाळ उलटी करू शकतं. त्यामुळे बाळाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बाळाला कोणत्या पदार्थाची ॲलर्जी आहे का हे लक्षात घेऊन मगच तो आहार बाळाला देणं गरजेचं असतं. बाळाला जर सर्दी कफाचा त्रास होत असेल त्यावेळी देखील बाळाला उलटी होते किंवा शरीरातील आम्ल वाढल्यामुळेही उलटी होण्याचं प्रमाण दिसून येतं. काही वेळा बाळाची झोपेमध्ये उलटी होते. बाळाची झोपेमध्ये उलटी झाली तर ती बाहेर पडत नाही आणि बाळाच्या नाकामध्ये, श्वासनलिकेमध्ये आणि तोंडामध्ये पूर्णपणे ती अडकून जाते. अशा वेळी मात्र बाळाला खूप त्रास होऊ शकतो. बाळाला श्वास घ्यायला त्रास यामुळे होऊ शकतो. श्वासनलिका कोंदल्यामुळे बाळाला श्वास घेता येत नाही. त्यामुळे जर बाळ आजारी असेल आणि अशा पद्धतीने उलटी होत असेल तर बाळ झोपताना त्याचं डोकं 30 अंश कोनामध्ये उशीवरती ठेवून मग बाळाला झोपी घाला आणि झोपेमध्येही बाळाकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. जेणेकरून जर बाळाला उलटी होत असेल तर आपण बाळाला उभे घेऊन ती उलटी बाहेर काढू शकतो. बाळाने आहार घेतल्यानंतर बाळ झोपी गेलं असेल किंवा स्तनपान घेत असतानाच बाळ झोपत असेल तरी देखील झोपेमध्येही बाळाला ढेकर काढून नंतरच झोपवणं योग्य आहे. अशा वेळी बाळाने खाल्लेला आहार किंवा घेतलेलं दूध व्यवस्थित पोटामध्ये गेलं नाही तर झोपेमध्ये बाळाची उलटी होऊ शकते आणि त्यामुळे बाळाचा श्वास कोंदण्याची शक्यता जास्त होते आणि त्यामुळे बाळाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. बाळाने दूध घेतल्यानंतर एखाद्या वेळेस उलटी होणं साहजिक आहे. ढेकर काढल्यानंतरही जर बाळ सतत उलटी करत असेल, उलटीसोबत अंगावरती पुरळ येणं, ताप येणं, जुलाब असे त्रास होत असतील, बाळाला पचनाच्या तक्रारी असतील, कोणती ॲलर्जी झाली असेल, पोटामध्ये जंतू संसर्ग असेल, उलटी, जुलाब होत असतील, पोटामध्ये गॅसेस झाले असतील, अपचन असेल तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं जेणेकरून त्रास लवकर कमी करता येईल. बाळाला स्तनपान देत असताना बाळाचं डोकं त्याच्या पोटाच्या थोडंसं वरती राहील अशा पद्धतीने स्तनपान द्या. स्तनपान दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाची ढेकर काढा. बाळ झोपेमध्ये असेल तरी देखील बाळाची ढेकर काढा. बाळाने स्तनपान घेतल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा टमी टाईम द्या जेणेकरून पचन सुधारतं, पोटातील गॅसेस बाहेर पडतात आणि बाळाला उलटीचा त्रास होत नाही. आहार घेत असणाऱ्या बाळाला आहार व्यवस्थित चावून खाण्याची, एका जागेवर बसून खाण्याची सवय लावा. बाळाला पुरेसं पाणी द्या. आहार घरी बनवलेला ताजा, पौष्टिक असेल याकडे लक्ष द्या म्हणजे बाळाची उलटी होणार नाही. या सगळ्या गोष्टींसोबतच बाळाच्या कपड्यांची, शरीराची आणि आजूबाजूची स्वच्छता व्यवस्थित राखणं गरजेचं आहे जेणेकरून अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग होणार नाही आणि बाळाला उलटी जुलाब होणार नाहीत. अशा पद्धतीने व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाला उलटी होणार नाही. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.